हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. तर नवीन दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबत ना आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे सगळ्यांची फेवरेट अशी पनीरची भाजी. तर आज आहे ना मी मिक्स व्हेज पनीरची भाजी बनवणार आहे आणि त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर नवीन कोणी असताना तर चॅनलवर तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग नंतर आपले छान असे ब्लॉग तुम्हाला डेली असे पाहायला भेटत जातील. तर आज सध्या मी फक्त रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे आहे ना मी रात्री असं पनीर बनवायला ठेवलं होतं. तसं तर म्हणजे सकाळी ठेवलं तरी जमतं, एक 2-4 घंट्यांमध्ये तयार पण होऊन जातं. पण हे मी रात्रीमध्ये ठेवलं होतं छान असं, जेणेकरून मला सकाळी त्याची भाजी बनवता येईल. आणि इथं छान असं पनीर आता जमून पण तयार होतं मस्त असं, पाहू शकताय तुम्ही. आणि असं म्हणजे पनीर छान असं बांधून वगैरे ठेवलं ना, नंतर त्यामध्ये आपलं म्हणजे जाड असं वजन ठेवलं तर लगेच जमून जातं त्यामध्ये. तर इथं पनीर छानपैकी जमलेलं होतं मस्त असं. तर त्याला आता मी कट करून घेणार होते छोट्या छोट्या एकदम साईजमध्ये. आणि त्याचबरोबर इथं मी भाज्या वगैरे त्या कट करून ठेवल्या होत्या ऑलरेडी, कारण की आज आहे ना मी बनवणार आहे मिक्स व्हेज पनीरची भाजी. तर यामुळे त्याच्यासाठी आहे ना काहीतरी म्हणजे आपल्या भाज्या लागतात ना जास्त. तर हिरव्या पालेभाज्या जेवढ्या होत्या तेवढ्या काहीतरी मी घेतल्यात. तर बटाटा घेतला आहे त्यामध्ये, त्याचबरोबर बीन्स पण घेतली आहे थोडी, आणि त्याबरोबर टोमॅटो घेतले जास्त जरा. आणि आज आहे ना गिरवीची भाजी मी म्हणजे बनवणार नाही. बऱ्यापैकी पनीरची भाजी जेव्हा आपण बनवतो ना, तर त्यावेळी त्यामध्ये आपण गिरवी वगैरे वापरत असतो नाही का, म्हणजे कांद्याची गिरवी, त्याचबरोबर टोमॅटोची गिरवी असं करून टाकत असतो. पण आज मी आहे ना हे काहीतरी यूज करणार नाही. आज डायरेक्ट आपल्या फक्त व्हेज पनीरची भाजी बनवायची. तर इथं छोटे छोटे पीस असे मी आहे ना कट करून घेतले मस्त असे पनीरचे. आणि घरीच पनीर बनवलेलं म्हणजे खरंच चांगलं, कारण की बाहेरून आणण्यापेक्षा ना घरी पण बनवणं सोपं आहे एकदम. आणि एका व्हिडिओमध्ये ना मी ते पण शेअर करेन मी कसं काय बनवते कसं काय नाही तुमच्यासोबत. तर इथं पनीर आहे ना पहिल्यांदा छान असं हळद टाकून, त्याचबरोबर नॉर्मल असं तेल टाकलं थोडंफार, आणि एकदम आपलं पिवळसर म्हणजे आपलं होईपर्यंत ना त्याला थोडंफार परतून घ्यायचं. लय जास्त पण नाही, पण आपलं थोडंफार छान असं परतून घेतलं ना तर नंतर डायरेक्ट म्हणजे भाजीमध्ये टाकायला सोबत चांगलं असतं. आणि त्याचबरोबर टेस्ट पण छान येते भाजीला. तर यामुळं तर त्याच कढईमध्ये मी पनीर मस्त असं हळद टाकून आणि ते परतून घेतलं. नंतर ते काढून घेतलं एका साईडला. आणि आता लगेच आपलं फायनली पुन्हा त्याच कढईमध्ये आपण लगेच पनीर बनवायला सुरुवात करायची. तर मी त्यामध्ये आपलं तेल टाकलं, त्यामध्ये ना थोडी हळद टाकली आणि लाल तिखट टाकली, आणि आपले घरचे जे मसाले असते ना तर एवढे जास्त नाही टाकायचे, थोडेफार. तर मी त्यामध्ये आपला घरी बनवलेला एक मसाला टाकला आहे माझा, आणि त्याचबरोबर पनीर मसाला पण ॲड करायचा मेन म्हणजे तो एक. आणि हा काहीतरी मी आहे ना मला म्हणजे गावाकडून येताना ज्यावेळी मम्मीने मला बनवून दिलते असे घरीच 2 प्रकारचे मसाले, तर तो पण एक काहीतरी मी त्यामध्ये ॲड केला. आणि लास्टला ना थोडासा असा म्हणजे चिकन मसाला टाकला होता, जास्त नाही टाकला पण थोडासा तरी टाकला होता. त्याने ना भाजीची चव खूपच छान होती खरंच. आणि हा काहीतरी बादशाह मसाला आहे. तर हा खरंच म्हणजे मार्केटमध्ये सहजासहजी आपल्याला भेटून पण जातो कुठे पण. तर त्याने आहे ना भाजीची टेस्ट म्हणजे खूपच छान होती. तर तो एक टाकून घेतला. तर 2-3 मसाले टाकल्यानंतर ही जी भाजी आपण म्हणजे ज्या आपल्या मिक्स व्हेजिटेबल आहेत ना तर त्या काहीतरी त्यामध्ये टाकून घेतल्या, जेवढ्या काय आपल्याला मिक्स करायच्या तेवढ्या. तर ते काहीतरी टाकून घेतलं. मस्त गॅसची फ्लेम आहे ना एकदम लो फ्लेम ठेवायची, आणि छान असं 2 मिनटं ना तेल सुटेपर्यंत परतू घ्यायचं. तर कारण की म्हणजेच थोडं आहे ना जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे टाकलेत ना त्यात, तर ते काहीतरी मस्त असे तेल सुटेपर्यंत परतले ना तर त्याची पण चव म्हणजे भाजीमध्ये उतरती छान अशी. आणि आता यामध्ये ना मी फक्त आलू, बीन्स आणि टोमॅटो टाकलेले आहेत. आणि आजच्या पनीरची भाजीमध्ये ना म्हणजे मी आपल्या नाही का पनीरच्या भाजीमध्ये नॉर्मल असं म्हणजे नेहमी कांद्याची आणि टोमॅटोची गिरवी म्हणजे अशी बारीक करून पेस्ट अशी टाकत असतात. तर आज मी आहे ना त्या प्रकारे काही पनीर बनवलं नाही आहे, आज वेगळंच बनवलं आहे. वेगळं म्हणजे तेच म्हणायचं आपलं फक्त असं म्हणजे व्हेज पनीर असं काहीतरी, व्हेज पनीरची भाजी अशी काहीतरी बनवली आहे. ती पण आहे ना माझ्या मैत्रिणीने बनवली होती छान अशी मस्त. तर तिचंच पाहून ना म्हटलं आता चला मी पण ट्राय करून बघते जमतंय का नाही, आणि अशा प्रकारे पण कसं काय होती कशी नाही. तर ते काहीतरी तर पहिल्यांदा हे व्हेजिटेबल्स वगैरे म्हणजे आपले शिजण्यासाठी ना थोडं पाणी टाकून घ्यायचं, आणि ताट ठेवून ना ते व्हेजिटेबल्स एकदा 2-4 मिनटामध्ये छान असे शिजून जातात वाफेवरती. ते शिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं. आणि नंतर मी 2-3 काजू पण टाकले होते, जास्त काय टाकले नाही, जास्त आवडत पण नाही तर यामुळं.
तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. तर इथं काजू टाकून घेतले आणि त्यामध्ये सगळ्यात लास्टमध्ये मी पनीर टाकलं होतं भाजीमध्ये आणि मग पुन्हा एकदा 5 मिनटं गॅसवर मस्त असं भाजी परतण्यासाठी ठेवली होती जमण्यासाठी. तर हे काहीतरी जमल्यानंतर ना भाजी अशी काहीतरी फायनली तिचा लुक असा काहीतरी दिसत होता. म्हणजेच फायनली आपली पनीरची भाजी इथं तयार आहे, व्हेज पनीरची भाजी बरं का. तर कशी वाटली ना रेसिपी सांगा कमेंटमध्ये. याच्या अगोदर कोणीतरी ट्राय पण केलेली असेल ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक तरी करा. तर चलो अशाच व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये कायम भेटू. तोपर्यंत बाय बाय.